ठीक आहे, ओके. चला 2 मिनिट लक्ष द्या. आज आपल्याकडे एक ठीक आहे, राज्यसेवेमध्ये कायम एक छान पूर्व परीक्षेमध्ये मार्क्स पाडणारे एक माझे स्टुडंट आहेत, ते आत्ता आलेले आहेत. तर आपण 2 मिनिटांमध्ये मी त्यांना बोलवतो. तर त्याच्या अगोदर मला त्यांचं स्वागत करायचं आहे. तर आपण एक पेपर पण झालाय, जसा गेला तसा गेलाय, राईट. ठीक आहे, तर एक छान आपण आपल्यासाठी आणि त्या येणाऱ्या सरांसाठी आपण एकत्र छानपैकी टाळ्या वाजूया, राईट. सो प्लीज वेलकम. छान जोरात आवाज आला पाहिजे, एकदम जोरात. चालू ठेवा, चालू ठेवा. मीच आहे तो. मी असताना दुसरं कोणाची काय करायचं तुम्हाला? ओके ठीक आहे, ओके ठीक आहे. चलो, सर्वात पहिली गोष्ट, आपण घेतलेल्या आतापर्यंतच्या एफर्ट्सवर छानपैकी विश्वास ठेवा. आणि मी कायम सांगतो की बाबा तुम्ही एक छान अनुभवातून गेलेला आहात आणि तो अनुभव तुम्हाला येण्यासाठी मी किंवा पूर्ण स्टेप अपच्या टीमनी खूप सारे एफर्ट्स घेतलेले आहेत. सो एका छान प्रयोगाचा आपण भाग होतो आणि आपण इथपर्यंत आलोय. त्याच्यामध्ये काही वेळा मनासारखे नंबर आले, काही वेळा मनासारखे नंबर नाही आले, आणि त्यामुळे आतापासून पुढचे 10-11 दिवस आहेत, तर त्याला अजून छानपैकी कसं करायचं त्यासाठी पुढचे 10 मिनिटं मी बोलतोय. सगळ्यात पहिला मुद्दा जे मी सांगतो की बाबा तुम्ही जे घेतलेले एफर्ट्स ना ते बेस्ट आहे, तर ते बोलत राहा, राईट. ठीक आहे, कोणी विचारला अभ्यास झाला का, इतका भारी झाला म्हणायचं की तो येत नसतो परत बोलायला, आलं लक्षात, राईट. पहिला. दुसरा मुद्दा, मनात वाटतं की सर अजून राहिलंय वाचायचं, रिव्हिजन करायची राहिली आहे, तर ते कायम राहिलं पाहिजे. म्हणजे ती फिलिंग जी आहे ना ती एक्झाम हॉलमध्ये जाऊपर्यंत असायला पाहिजे. मला बरेच लोक विचारतात सर आदल्या दिवशी काय करायचं किंवा काय, तर माझा प्रॉब्लेम काय व्हायचा ना की ते पुस्तकातून डोकं काढलं की बाकीकडे बघून भीती वाटायची, अरे याचं राहिलं, याचा एवढा आहे, त्याचा तेवढा आहे, त्याचा तेवढा आहे. आणि मग सगळ्यात सोपं असायचं की आपलं पुस्तक चालत राहा किंवा नोट्स आहे त्या बघत राहा किंवा PYQ आहे ते बघत राहा, या अँगल, राईट. ठीक आहे, सो अगदी हॉलमध्ये जाईपर्यंत अगोदरपर्यंत जर जोपर्यंत म्हणत नाही की इथून पुढे पुस्तक अलाउड नाहीये, तोपर्यंत पुस्तक किंवा नोट्स तुमचा जोडीदार असेल, आलं लक्षात, राईट. ठीक आहे, त्याच्यामुळे तो एक मुद्दा हा वैयक्तिक माझा असायचा. काही लोकांना सूट वेगळं होतं. माझा एक मित्र होता इंजिनिअरिंगला, तो इंजिनिअरिंगच्या पेपरच्या दिवशी माझा शेवटपर्यंत बेंचवर लिहायचं काम चालायचं, राईट. ठीक आहे, तर तो 2-3 तास अगोदर ब्रेक घ्यायचा की तो म्हटला की नाही काही टेन्शन नाही, आपल्याला जमतं म्हणून, राईट. ठीक आहे, मग तो काय म्हणजे टॉपरच असायचा, म्हणजे डिस्टिंक्शन मध्येच असायचा, राईट. ठीक आहे, तर तुम्हाला काय सूट होतं ते बघा. मला सूट जे झालं किंवा मी जे केलं ते सांगितलं, पहिला मुद्दा, राईट. दुसरा आहे, आपण जी OMR यूज केली त्याचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे, आयोगाचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे. तर पुढच्या काही दिवसांमध्ये झेरॉक्स घ्यायची OMR ची, जी आता रिसेंट OMR आहे, आणि एकदा फील करायची त्याच्यावर झेरॉक्स घेऊन, कळालं का. आपण तो पॅटर्न न बदलण्यामागे रिझन काय आहे, आता आयोगाने फक्त नंबर टाकायचा ऑप्शन ठेवलेला आहे, गोल करायचा, नंबरच्या खाली गोल करायचा ऑप्शन नाहीये, बरोबर का. ज्यांना माहित नाही त्यांनी बघून घ्या. कंपल्सरी झेरॉक्स सेंटरवरून सध्याच्या रिसेंट आयोगाची अपडेटेड OMR कॉपी त्याची झेरॉक्स मिळते, राईट. ठीक आहे, ती प्रिंट घ्यायची आणि त्याच्यावर पेपर सोडवायचा, म्हणजे अंदाज येतो की आपल्याला तिथे जाऊन असं गोल करायचं आहे किंवा नंबर लिहायचा, गोल करायची गरज नाही. त्यांचा OMR वर एक स्कॅनर आहे, QR कोड आहे, त्याचा इंडिव्हिज्युअल युनिक ID तयार असतो. तर तो आपल्याला रिकॉग्नाइज करायला इथे तर रोल नंबर आणि गोल करणं ह्या दोन्ही गोष्टी ठेवल्यात, आपण ते नाही करू शकत, जेवढी त्यांची सिक्रेसी आहे तेवढं. त्यामुळे तो पॅटर्न वरती इन्फॉर्मेशन काय भरायची हे का सांगतोय, मागच्या वर्षी कंबाईनच्या आमच्या हॅरॅसमेंट बॅच मध्ये आम्ही इतक्या टेस्ट घेतल्या आणि बाय डिफॉल्ट मुलांना सवय झाली की त्याच्यावर नाव नंबर टाकायचा असतो. माझ्या मागच्या बॅचची मुलगी एक्झाम हॉलमध्ये गेल्या पहिलं खूप सिन्सिअरली त्याच्यावर नाव लिहून आली, मोबाईल नंबर लिहून आली, राईट. ठीक आहे, तर ते नकोय. आणि मग नाही लक्षात आलं, राईट. ठीक आहे, नाही लक्षात आलं, म्हणून मला ते डिफरन्शिएट करायचं, पहिला मुद्दा. ठीक आहे, दुसरा आहे की इथून पुढचे काही दिवस आता पर्टिक्युलरली योद्धा बॅच, रेग्युलर बॅच, तुमच्याकडे 24 तास तुमचे आहेत, राईट. ठीक आहे, तर त्यामध्ये आता काय करायचं सर, सकाळी उठून यायची सवय होती अभ्यासिकेमध्ये किंवा इथं क्लासरूम मध्ये लेक्चर चालू होते, एवढे दिवस बिझी होतो,
आता 10 दिवस पूर्ण त्याला फिअर ऑफ फ्रीडम म्हणतो मी, की बाबा 24 तास तुमचे आहेत, तर आता याच्यामध्ये युटिलाइज काय करायचं त्याच्या तुम्हाला प्रायोरिटी ठरवाव्या लागतील. तर ते उद्या काय करणार आहोत ना आजच लिहून ठेवा. राईट, उद्याचा प्लॅनिंग काय आहे, पॉलिटिक्सचे रिव्हिजन आहे किंवा कोणती विषयाची रिव्हिजन, आज लिहून ठेवा की उद्या हे गोष्टी करणार आहोत, करंटला एवढ्या वेळ देणार आहोत. आणि 10 ते 12 या वेळेत छानपैकी दररोज पेपर सोडवा किंवा सोडवलेले पेपर बघा. लक्षात घ्या 10 ते 12 वेळेत उठायचं नाही जागेवर. काय लक्षात, राईट, ठीक आहे. त्यामुळे तेवढी काळजी घ्यायची. राईट, दुसरा जो मोबाईल बंद ठेवा, कंपल्सरी ठेवा बंद. कोणीही, म्हणजे मला फार हे वाटतं किंवा क्लासरूम मध्ये पण असतं किंवा इथे पण असतं की OMR सबमिट केल्या केल्या लोक मोबाईल चेक करतात किंवा कोणाचा मेसेज आलाय का किंवा काय. किती जरी प्रिय व्यक्ती असेल आणि त्याला आता प्रायोरिटी देत असाल तर ती प्रिय जास्त दिवस असण्याची शक्यता कमी असते. राईट, ठीक आहे. कारण की मग म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये यश हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे बाकीच्या प्रिय गोष्टी थोड्याशा मागे राहू देत. आता आपली एक्झाम प्रिय आहे, आता आपल्याला ती सगळ्यात जास्त टॉप मोस्ट प्रायोरिटी असायला पाहिजे. राईट, ठीक आहे. त्यानंतर जो मी म्हणलो की मुद्दा लिहून ठेवा, उद्याचं शेड्यूल काय असणार आहे माझं. म्हणजे काही लोकांचं करंट आवाक्यात आलंय असं वाटलं असेल आजचा पेपर बघून, किंवा काही लोकांना वाटलं की नाही अजून आवाका आहे, तर मग 2च्या ऐवजी 3 तास वाढवा, पण डेली करा. करंट हा मुद्दा आहे की तुम्हाला डेली करण्याचा आहे. आलं लक्षात, राईट, ठीक आहे. त्यानंतर कोणत्या विषयाला अगोदर रिव्हिजन द्यावी आता, तर जो पटकन आवरेल ना त्याला रिव्हिजन द्यायची असते. म्हणजे आता परत पॉलिटी घेतला, हाफ डेज मध्ये पूर्ण किंवा दिवसभरामध्ये आवरला सर पॉलिटी, इकॉनॉमिक्स घ्या, जॉग्राफी घ्या, इकॉलॉजी घ्या, सायन्स, हिस्ट्री, करंट तर डिलीट ठेवतो त्यामुळे त्याला ठेवत नाही मी. सायन्स आणि हिस्ट्री कोणता जास्त फेवर आहे तुम्हाला तर त्याला घ्या आणि मग त्याच्यानंतर लास्टला द्या. परंतु हे कंटिन्यू सुरू ठेवणं अपेक्षित आहे. आणि 1-2 दिवस अगोदर सगळं संपवा. लास्टच्या 2 दिवसामध्ये काही प्लॅन ठेवू नका. शुक्रवारी आणि शनिवारी काही विशेष करण्यासाठी ठेवू नका, कारण की इथे जे शेड्यूल करणार आहोत उद्यापासून पुढच्या गुरुवारपर्यंत त्याच्यामध्ये काहीतरी राहणार आहे आणि ते मग शनिवारी आपल्याला कव्हर करायचंय. शुक्रवारी कंप्लीट करायचंय, फ्रायडेला. सॅटरडेला कोणतंही शेड्यूल बनवायचं नाही. याचा अर्थ काहीतरी राहिलंय आणि ते करायचंय, ते केलं तरी चालेल, परंतु असं टार्गेट बेस नाही करायचं. सॅटरडेला फक्त इन्व्हॉल्व्ह राहायचं, पेपरमध्ये इन्व्हॉल्व्ह राहायचं आहे. राईट, ठीक आहे. त्याचं रिझन काय आहे की शेड्यूल केलं की मग ते फॉलो नाही झालं तर उद्याच्या पेपरचं टेन्शन येणार आहे. त्यापेक्षा काहीतरी आज मी करतो तो ऍडव्हान्टेज आहे, या अँगलने तो एक्स्ट्राचा मुद्दा कन्सिडर होईल. आलं लक्षात, राईट, ठीक आहे. सीसॅटचा पेपर आहे आपल्याला. तर आपल्या टेस्ट सिरीज मध्ये दोन्ही सीसॅटचे पेपर कम्पॅरेटिव्हली डिफिकल्ट गेलेत, पर्टिक्युलरली जे रेग्युलर बॅचला आहेत ते. बाकी ज्यांना जवळपास थोडेसे माहिती आहे किंवा आयोगाचा याच्यापेक्षा सोपा असतो. तर त्याच्या पुढच्या वीकमध्ये म्हणजे नेक्स्ट वीक ज्या वीकच्या एंडला तुम्ही शनिवारी रविवारी पेपर देणार आहात त्यावेळी 25चा आणि 24चा 2 पेपर घ्यायचे आणि एकदा सोडून टाकायचे, भले तुम्हाला ओळखीचे असले तरी सुद्धा. राईट, ते 3 ते 5 या वेळेमध्ये करा. राईट, ठीक आहे. बऱ्यापैकी लोकांचं सेंटर पुण्यात आहे, त्याच्यामुळे सेंटर पण पुण्यात असतं आणि म्हणून मध्ये गॅप असतो, म्हणून मग रूमवर येतो, अभ्यासिकेत बसतो, ह्या गोष्टी करायच्या नसतात. एकदा तुम्ही लॉक झाले ना आतमध्ये तर बाहेर जर खाण्यापिण्याची गोष्ट असेल तर अदरवाईज ती पण नाही, ती तुमच्या बरोबर असेल. गेटच्या बाहेर यायचं नाही. कंबाईनची मेन्स काल झाली, त्या मुलांचा वाईट अनुभव होता की मधल्या वेळेमध्ये त्यांना क्लासरूमच्या बाहेर काढलं आणि जिथे ऊन होतं तिथे म्हणजे बसायला पण जागा नव्हती. काही लोकांचे असे अनुभव होते की रूम पत्र्याची म्हणजे खोली होती किंवा क्लासरूम होती आणि फॅन पण बंद होते. चाललं, सीसीटीव्ही चालू असतात पण फॅन बंद होते. तर आता प्रॉब्लेम काय झालाय, आपल्या पुण्यातल्या सगळ्या अभ्यासिकेमध्ये एसी कंपल्सरी झालाय आणि मग ऑफिसर व्हायच्या अगोदर त्या रोलिंगच्या चेअर पण आल्यात. आलं लक्षात, राईट, ठीक आहे. सगळा फील ऑफिसरचा अभ्यास करत असताना, पण एक्झाम देत असताना मात्र फार भयानक अवस्था आहे. राईट, तर त्याला ऍडजस्ट व्हावं लागेल, कारण की ऐन 31 मे आहे. सकाळी पण बऱ्यापैकी गरमी असणार आहे, पण दुपारी जास्त वाईट असणार आहे. राईट, ठीक आहे. तेवढा त्या मधल्या वेळेमध्ये अभ्यास पण जनरली काही जास्त करत नाही आपण, पण खायच्या प्यायच्या गोष्टी खूप जास्त नेऊ नका किंवा खूप जास्त मिसळ तेलकट वगैरे ह्या गोष्टी अवॉइड करा. मोदींनी सांगितलंच आहे तेल नाही खायचं म्हणून. राईट, ठीक आहे. सो कारण की मी म्हणजे आता जेव्हा हे मुद्दे सांगतो मी, कारण की मेन्सला आम्ही जेव्हा ऑब्जेक्टिव्ह लिहायचो त्या ऑब्जेक्टिव्हला असायचो त्यावेळी, आणि यावेळी मी सांगितलं होत्या डिस्क्रिप्टिव्हच्या मेन्सला जाताना लोकांना की मधल्या वेळेमध्ये आपलं जमेल 5 वाजेपर्यंत धरणार आहोत, एवढंच खायचं 5:30 पर्यंत, जेणेकरून आपली इथे एनर्जी जास्त मेटाबॉलिझमसाठी जास्त एनर्जी जाणार नाही आणि मग डोकं शांत राहतं. अदरवाईज काही लोकांची सवय असायची अगोदर की 3 वाजता पेपर आहे ना 2:30 वाजता पळत पळत जाऊन चहा पिऊन येऊ आणि मग एक्झाम हॉलमध्ये बसू. तो जो जेवढा पळत पळत जाऊन चहा पिऊन येईपर्यंत जेवढी गरमी होऊन जाते त्या चहाचा काहीच उपयोग होत नाही. तर त्या गोष्टी शक्यतो अवॉइड करायच्या.
3 ते 5 पेपर आहे सीसॅटचा. तर मी सीसॅटच्या अनुषंगाने अगोदर सांगितलंय की 50 क्वेश्चन पैकी पॅसेज मधले एक टेक्निकल असतो सायन्सचा आणि दुसरा एखादा मराठी लँग्वेजचा किचकट असतो. बाकीचे जे पर्यावरणाचा असतो, हिस्ट्रीचा असतो, जॉग्राफीचा एखादा असतो, तर ह्या पॅसेजला कम्पॅरेटिव्हली अॅक्युरेसी जास्त येते. मग तुम्ही त्याला प्रायोरिटी द्या, पहिला मुद्दा. त्याच्यानंतर मग मॅथ्स रिझनिंग मधले काही 25 आहे, तर काही लोक 15 सोडवतील, काही लोक 20 सोडवतील. पण अगदीच आता मोजून 68 मार्क येत आहे असं कॅल्क्युलेशन करू नका. मॅक्झिमम अटेम्प्ट करायचा 2 तास असंही तुम्हाला सोडणार नाही येते, राईट. त्यामुळे बसा आणि जेवढं जमते तेवढं मॅक्झिमम अटेम्प्ट करा, राईट. ठीक आहे. त्याच्यामुळे असं कधी झालं नाहीये की सीसॅट राहिला आणि जीएस मार्क्स आले होते. राज्यसेवेत असं जर झालं असेल तर तो खोटं बोलत आहे, आलं लक्षात, राईट. ठीक आहे. तर होत नाही, कारण की एक अॅक्युरेसी किंवा त्यांनी पदवी च्या दर्जापेक्षाही खाली म्हणजे 12वीचा दर्जा वगैरे ठेवलेला आहे, राईट. त्याच्यामुळे तेवढी आपण काळजी घेऊयात. तर आपलं ठरलंय की 10 ते 12 या वेळेमध्ये आपण कंपल्सरी बसणार आहोत आणि पेपरच्या अगोदर छान डेली 10 ते 12 छान व्हिज्युअलाइज करा की एकदम सुंदर वातावरण भेटलेलं आहे. तुम्ही एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर मी जे कायम सांगतो की वॉचमन पासून तिथं कोणी असेल सगळ्यांना थँक्यू बोलायचं सांगतो. त्याचं रिझन सांगतो की तुम्ही गाडी म्हणजे रिक्षाने जाताय तर काकांना तुम्हाला उतरल्यानंतर त्यांना थँक्यू बोला. तिथपर्यंत 8 पर्यंत जाऊपर्यंत बायोमेट्रिक करणार सगळ्यांना थँक्यू बोला. काल 2 मुलं आले होते, ते म्हणे की सर आम्ही इथे आलो, परत गारवाला गेलो आणि परत आलो, तर आमची चिडचिड झाली, जरा आम्ही पेपर घेऊन जातो. मी म्हटलं की बसा, चिडचिड झाली तर आमच्यावर चिडचिड करा, पेपर कशाला वेळ खराब करताय. आणि मग त्यांनी ऐकलं आणि 2 बसले, पेपर दिला. मग ही चिडचिड कदाचित एक्झाम हॉलच्या वेळी बायोमेट्रिक करत असताना तो म्हटला की तुझं होत नसतं आता, तू एक्झाम नंतर ये, किंवा तुला मध्ये इन बिटवीन येतो डिस्टर्ब करायला, राईट. त्यावेळेस तुम्ही नाही म्हणू शकतच नाहीये. यू हॅव टू फेस द सिच्युएशन, कळालं का, राईट. मग ते किंवा एखादा साईन करायला जे वेळ लावतो, एवढा वेळ चाललाय बास की आता, किंवा तुम्हाला इतका वेळ लागतो का, तर ह्या गोष्टी आपण नाही करू शकत. तर तुम्हाला ते प्रेशर किंवा ते जे डिस्टर्बन्स आहे तो लक्षात ठेवायचा आहे, हा लक्षात, राईट. ठीक आहे. तेवढी काळजी घेऊ. आणि इथून पुढे जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुम्ही का आपण त्याला म्हणूयात की प्रेशर जाणवतोय सर, लक्ष लागत नाहीये, त्यावेळी जागेवरून परत एकदा उठायचं, वॉशरूम मध्ये जायचं, तोंडावर छानपैकी पाणी मारायचं, आरशात बघायचं, स्माइल करायचं आणि आतापर्यंत झालेल्या एफर्ट्स बद्दल आठवायचं आणि छान त्याला ग्रेटफुल राहायचं की बाबा सुंदर झालेला आहे. आता फक्त आपल्याला पुढच्या 10-12 दिवसामध्ये एक्झाम येईल, तर जस्ट प्रोसिजर कंप्लीट करायची आहे. जसं 10 ते 12 तुम्ही इथे बसलात, कॉन्सन्ट्रेशनने छानपैकी पेपर दिलात आणि त्याच्यानंतर तुम्ही ती प्रोसेस कंप्लीट करणार आहात, त्याची सवय आता करून घेतलेली आहे. आता नवीन पेपर सोडवायची गरज नाही. तुम्ही सोडवलेले पेपर वारंवार बघा, पीवायक्यू व्यवस्थित बघा, राईट. याच्यावर सगळं आहे. इथून म्हणजे जनरली लास्ट मंथ मध्ये तुमच्या रिव्हिजन्स वगैरे झाल्यानंतर एक्झाम हॉलमध्ये जाऊपर्यंत कदाचित वेगवेगळा अभ्यास आहे आमचा वेगवेगळा, परंतु एक्झाम हॉलमध्ये त्या 2 तासामध्ये जो ज्या गोष्टी करतो त्यावरून तो पास होतो, हा लक्षात, राईट. ठीक आहे. त्यामुळे पास होणारे आणि पास न होणारे याच्यामध्ये मोठा फरक नसतो. जस्ट जे लोक अवेअर असतात ते काय करत आहेत, काय ऍक्शन घेत आहेत, काय विचार करत आहेत, त्या लोकांचे पर्सेंटेज पास होण्याचे जास्त असतात, कारण की ते प्रेशरच्या पेक्षाही वेगळा विचार किंवा प्रेशरला घेऊन जाण्यापेक्षा थोडंसं आपण आपल्या घेतलेल्या एफर्ट्सवर ते जास्त विश्वास ठेवतात. तर माझी भूमिका कायम तीच राहिलेली आहे. म्हणजे मलाही आता जेवढं आता हे एक्झामचं हे चालू आहे वातावरण किंवा जी कॉम्पिटिशन आहे, तर मला म्हणजे कॉम्पिटिशन तर जवळपास कमी जास्त होते म्हणा, परंतु मला त्या गोष्टीचं कौतुक का वाटतं माझ्याबद्दल पर्टिक्युलरली, की 2012 पूर्व मुख्य मुलाखत, 13 पूर्व मुख्य मुलाखत, 14 पूर्व मुख्य मुलाखत आणि 15ला पूर्व मुख्य मुलाखत फायनल लिस्ट. जर तुम्हाला माहिती आहे की ही एक्झाम मध्ये मी छान केल्यानंतर माझा रिझल्ट येणार आहे, तर काही लोकांना मी जे सांगितलं, काही लोकांना वेळ लागतो, काही लोकांना पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पण गोष्टी मिळतात. तर आपल्याला डिमांड ओळखता आली, आपण फुलफिल करतोय, त्या ट्रॅकवर आहोत का आपण, तर त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवायचा आणि परत एकदा देवाचे आभार मानायचे आणि छानपैकी एफर्ट्स घ्यायचे. आलं लक्षात. फक्त इथून पुढचे काही दिवस नवीन मूवी आला, बॅकलॉग भरायचा राहिला आहे, स्क्रीन नेटफ्लिक्सवर काय आलंय, तर ह्या गोष्टी कम्प्लीट अवॉइड करा. स्क्रीन टाइम कमीत कमी ठेवा. अगदीच काही गोष्टी म्हणजे काय झालं अडल्या लक्षात नाही येते, तर मग मोबाईलचा यूज करा. अदरवाईज तुमच्याकडे तुमचा सगळा कंटेंट आहे, राईट. ठीक आहे. तो छानपैकी रिवाइज करा. एक्झामची डिमांड आणि हे लक्षात घ्या, आपण सगळं केल्यानंतर एवढ्या मानसिकतेने जावा की तिथे जे सरप्राईज असेल त्याला मी सामोरे जाईल, परंतु मला एवढं माहिती आहे की आता एवढा अभ्यास झाल्यानंतर तिथे एक्झाम हॉलमध्ये काय करायचं आहे, राईट. अशा अँगलने जा. नाहीतर मग एक
हे असतं की सर हे पुस्तक वाचलंय, त्या पुस्तकातून नाही वाचलं, मग ते राहून गेलंय, मग त्याच्यातून आलं तर येऊ देत. राईट, ठीक आहे. तुम्हाला परत एकदा जी पद आहे किंवा ही पोस्ट आहे ज्या पोस्टसाठी घेऊन जाते आहे, तर ती पोस्ट 100% तुम्हाला एक डिसिजन मेकर म्हणून असणार आहात तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये. आणि त्यामुळे मला वाटतं की तुम्ही जे काही केलंय ते सुंदर केलेलं आहे, त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि परत एकदा स्माइल करत राहायचंय. राईट, लई काळजीने बसतात तुम्ही लोक. राईट, कसं होईल काय होईल, कसं होईल काय होईल, ह्याच मध्ये आयुष्य जातं. तर परत एकदा जेव्हा जेव्हा आठवलं की एवढी काळजीत काय आहेस तू, तर परत एकदा स्माइल करा आणि परत एकदा आपला जो मोमेंटम आहे तो गेन करायचा प्रयत्न करा. राईट, ठीक आहे. सो मला वाटतं की पुढच्या 10 दिवसामध्ये करण्याच्या ज्या गोष्टी होत्या, तर त्याची टॉप प्रायोरिटी मी सांगितलं मॉडेल आन्सर आयोगाचं जे आहे तर ते प्रिंट करायचं आणि छानपैकी करायचं. छान आरोग्य सांभाळा, हिट आहे. जे काही तुम्ही पाणी किंवा लिंबू पाणी किंवा अजून चहा कपभर पिताय, राईट, ठीक आहे, किंवा अजून 2 कप पित असतील, तर जे बॅलन्स तुम्हाला करायचं ते बॅलन्स करा. आरोग्य सांभाळा, कारण या फेज मध्ये आपण आजारी पडलेलं आपण आपल्या एफर्ट्सला न्याय देऊ शकणार नाही. राईट, ठीक आहे, याच्यावर विश्वास ठेवा. माझं म्हणणं असतं की जो रिझल्ट आहे ना तर तो येतो कधी, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या एफर्ट्सला न्याय देता. तर तुम्ही डोळे झाकून स्वतःला विचारायचं की मी एफर्ट्स छान घेतले ना तर मी तिथपर्यंत पोहोचणार आहे. राईट, ठीक आहे. मग ते आपोआपच पॅनिक जे आहे ते आपोआप सेटल डाऊन होतं आणि आपण परत एकदा आपल्या एफर्ट्स कडे फोकस करतो. आणि मी परत परत त्या मुद्द्यावर सांगतो की कर्म जे आहे तर ते कोणीतरी बघत असतं, त्याचा तो छान रिझल्ट मिळतो, छानच मिळतो, कारण की तुम्ही छानच गोष्टी करत आहात. आलं लक्षात? राईट, ठीक आहे. सो एवढं आत्ताच्या अँगलने इनफ आहे. राईट, ठीक आहे.